छत्रपती शिवरायांना संकुचित करायचं, रामदास स्वामी मानगुटावर बसवायचे आणि रामदास स्वामीचे सर्व मनुवादी विचार महाराष्ट्रभर पसरवायचे, हेच त्यांचं षडयंत्र चाललेलं आहे। एका बाजूला कधी बाहेर येणार आहेत, सातत्याने छत्रपती शिवरायांचा अवमान होत असताना हे मनुवादी लोकांचे सगळे जे काही मनसुबे आहेत हे उधळण्यासाठी संभाजी भिडे सारखे धारकरी कुठे आहेत? कुठे आहेत स्वतःला हिंदू धर्मरक्षक म्हणवणारे? कुठे आहेत स्वतःला शिवप्रेमी म्हणवणारे? रोज छत्रपती शिवरायांचा जाणीवपूर्वक हे मनुवादी लोक अवमान करतायत, त्यांचा मी तीव्र निषेध करतो। काल भारतीय जनता पार्टीचा आवडता बागेश्वर बाबा पुन्हा बरळला। छत्रपती शिवरायांचा पुन्हा एकदा त्यांनी अवमान केलेला आहे। बागेश्वर बाबा म्हणतो छत्रपती शिवरायांनी आपलं स्वराज्य रामदास स्वामीच्या पायाशी ठेवलं होतं। रामदास स्वामी हेच छत्रपती शिवरायांचे गुरु होते। याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे। गोविंद देवगिरी असेल किंवा वारकरी संप्रदायामध्ये जे जे वैचारिक आणि सांस्कृतिक घुसखोरी करतायत, सर्व मनुवादी लोकांचा, ब्राह्मण्यवादी लोकांचा एक मोहीम षडयंत्र ठरलेलं आहे की छत्रपती शिवरायांना संकुचित करायचं, रामदास स्वामी मानगुटावर बसवायचे आणि रामदास स्वामीचे सर्व मनुवादी विचार महाराष्ट्रभर पसरवायचे, हेच त्यांचं षडयंत्र चाललेलं आहे। एका बाजूला वारकरी संप्रदाय नासवायचा आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवरायांच्या बद्दल सातत्याने अश्लघ्य बोलायचं, अपमानजनक बोलायचं, अवमानकारक बोलायचं, छत्रपती शिवरायांना संकुचित करण्याचा डाव यांचा सातत्याने सुरू आहे। मात्र यावर छत्रपती शिवरायांसारखे दाढी राखणारे, शिवजयंत्या साजरा करणारे, शिवव्याख्याते असतील, स्वतःला शिवप्रेमी म्हणवणारे, स्वतःला हिंदू धर्माचे रक्षक म्हणवणारे कोणत्या बेळात जाऊन बसले मला समजत नाही। हे लोक कधी बाहेर येणार आहेत? सातत्याने छत्रपती शिवरायांचा अवमान होत असताना हे मनुवादी लोकांचे सगळे जे काही मनसुबे आहेत हे उधळण्यासाठी संभाजी भिडे सारखे धारकरी कुठे आहेत? कुठे आहेत स्वतःला हिंदू धर्मरक्षक म्हणवणारे? कुठे आहेत स्वतःला शिवप्रेमी म्हणवणारे? रोज छत्रपती शिवरायांचा जाणीवपूर्वक हे मनुवादी लोक अवमान करतायत, त्यांचा मी तीव्र निषेध करतो। बागेश्वर बाबाचा तीव्र निषेध करतो।